हॅलो, गुड मॉर्निंग. आजचं वातावरण बघा पुण्यामध्ये कसं आहे. थंड हवा सुटली आहे, थंडी पडलेली आहे आणि इतकं थंड वाटतंय ना. अचानक पाऊस येतो, थंडी पण पडतीये. हवेने हे उलटे झालेत. वेली पण पडल्या आमच्या हवेमुळे. आर्टिफिशियल वेली आहेत. क्यूट वाटतं ना हे असं. चला, सकाळची आंघोळ झाल्यानंतर पहिली आपली देवपूजा आणि दारासमोरची रांगोळी हळदीचं लेपन करून घेतलं. आज साडी घातलेली आहे. मला असंच मूड झाला की मी साडी घालते आणि आपलं काय ते करत बसते. कारण साडी म्हणजे एक हिलिंगच आहे आपल्या स्त्रियांसाठी. आणि जेव्हा आपण व्यवस्थित असं साडी वगैरे घालतो किंवा सजतो धजतो, त्यावेळेला आपण आपल्या घराला एक पॉझिटिव्हिटी देत असतो आणि आपल्या घरातल्यांनाही आपल्याकडे बघून छान वाटत असतं आणि आपल्यालाही आपल्याबद्दल छान वाटतं. म्हणून हे असे उद्योग मी करत असते. तुम्ही पण करतच असाल, पण छान वाटतं. आणि म्हणूनच साडीचा मी बिझनेस जो चालू केला आहे त्याचं कारणही हेच आहे की रोज नवीन साड्या घालायला मिळणार आणि तुमच्यासारख्या मैत्रिणींना रोज नवीन साड्या उपलब्ध करून देणार. आता हे अशा प्रकारे केस सुकवणे ना, हा माझ्या हिलिंगचाच पार्ट आहे. कसं ते मी सांगते. लहानपणापासून मी असं मूवीजमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला आपल्या आई बहिणी किंवा आपल्या ज्या काही घरातल्या स्त्रिया आहेत त्यांनी हे केलेलं बघितलेलं आहे. आणि जे लहानपणी आपण बघतो ते सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप छान प्रकारे आपण स्टोअर करून ठेवतो. ते चांगलं असो किंवा वाईट असो, आणि तेच आपण मोठं झाल्यानंतर करण्याचा प्रयत्न करत असतो कळत न कळतपणे. आणि त्यापैकीच हा एक उद्योग आहे आणि तुम्ही पण करतच असाल. मला छान वाटतं हे असं काहीतरी करायला जे लहानपणी बघितलं आहे आणि ते आत्ता करून बघायला मला एक वेगळीच मज्जा येते आणि असे उद्योग करते मी. तर चला, शौर्य उठलेला आहे. शौर्य उठल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण की शौर्य ही माझी प्रायोरिटी असते. माझा नाश्ता बनवायचा बाकी होता आणि तसं पण नाश्ता मी शौर्याचे पप्पा आणि शौर्य जेव्हा आंघोळीला जातात तेव्हा बनवायला घेते. गरम गरम जे आहे म्हणजे ते खायला बरं वाटतं. सो पोहे असो, उपमा असो किंवा इडली असो, त्याच वेळेस मी बनवायला घेते आणि त्या 15-20 मिनटामध्ये पटापट मी सगळं ते अगोदर रेडी करून ठेवते आणि मग तेव्हा बनवून घेते. आता इथे शौर्य उठलेला आहे. शौर्य उठल्यानंतर 10 ते 15 मिनटं त्याला मी आवर्जून देते. तो म्हणेल तसंच करते. कारण कुठल्या पण व्यक्तीची, म्हणजे लहान असो मोठी असो, कुठली पण व्यक्ती असो, ती उठल्यानंतर तिला तिचा मी टाईम हवा असतो. कारण रात्रभर आपण एक प्रवासच करून येतो झोपतो म्हणजे. आणि सकाळी उठल्यानंतर पहिले 15-20 मिनटं जेव्हा आपण शांत बसतो, आपल्या शरीराला रिसेट आणि रिफ्रेश करतो, तेव्हाच आपला दिवस त्याच्यावरती डिपेंड राहतो. म्हणजे त्या प्रकारे आपला पूर्ण दिवस असतो. मग चांगला वाईट हे पूर्ण आपल्या सकाळच्या हालचालींवरती असतं. असं म्हणतात ना, सकाळी सकाळी मी कोणाचं तोंड बघितलं. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर ना, आपण मोठ्या लोकांनी तर आपलं सगळं स्ट्रक्चर शेड्यूल ठेवायला हवं की सकाळी उठल्यानंतर मी हे करेल. जसं की मी सकाळी उठल्यानंतर पहिले 15 मिनटं फक्त गरम पाणी पिते आणि शांत बसलेली असते, काहीच करत नाही, काहीच. आणि शौर्याचे पप्पासुद्धा सकाळी जेव्हा उठतात तेव्हा पहिले 10-15 मिनटं तरी मी त्यांना काहीच बोलत नाही. शक्यतो 1-1 तास मी त्यांना काहीच हाकसुद्धा मारत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक मी टाईम असतो आणि तो त्याला दिला पाहिजे. आता लहान मुलांचा मी टाईम तर नसणार आहे. त्यांना हग टाईम, फॅमिली टाईम हवा आहे, आईवडिलांचा वेळ हवा आहे, तर तो आपण द्यायला हवा. आणि शौर्याला आम्ही तो देण्याचा प्रयत्न करतो. शौर्य पहिले 10-15 मिनटं जे म्हणेल तसं करतो, म्हणजे त्याची चिडचिड होत नाही
आणि मग त्याचा पुढचा दिवस छान जातो आणि त्याचा छान गेला म्हणजे आमचाही छान जातो. म्हणूनच इथे मी त्याला तो टाईम देत आहे जो एक आई म्हणून मी त्याला देणं गरजेचं आहे आणि बाकीची सगळी कामं बाजूला ठेवून मी तो टाईम आवर्जून रोज त्याला देते. चला तर मग आज एक नवीन सुरुवात आपण करणार आहोत, म्हणजे उद्यापासून आपण करणार आहोत त्या सिरीजची सुरुवात. पण त्या सिरीजची सुरुवात करण्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते. आता काही लोक जी असतात ना आपल्या आयुष्यामध्ये, ती आपल्याला आपला आरसा दाखवून देण्यासाठी आलेले असतात. काही लोक आपल्यासोबत कार्मिक कनेक्शनने कनेक्टेड असतात, काही लोक सोलमेट असतात, तर काही लोक काहीतरी शिकवण्यासाठी असतात आणि काही लोक खूप पॉझिटिव्ह चेंजेस आपल्यामध्ये घडवण्यासाठी सतत आपल्याला नोटिफिकेशन देत असतात. तर त्यापैकीच एक माझी क्लायंट आहे आणि ती मला सतत मेसेज पण करते आणि कमेंट पण करत असते अधूनमधून की कोणत्या कोणत्या व्हिडिओज माझ्या तिला आवडल्या आहेत आणि त्यामध्ये तिला कोणते बदल हवे आहेत. तर ती आवर्जून मला मेसेज करून सांगते आणि तिच्यासाठी मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला. तिला माझ्या टेबलचा फोटो हवा होता या, आणि त्याच माझ्या ताईंनी मला एक अजून रिक्वेस्ट केली की मी एक जार बनवते कृतज्ञतेचा आणि त्याच्यामध्ये कृतज्ञतेच्या चिठ्ठ्या टाकत असते रोज. तर तो जारचा व्हिडिओ बनवा असं त्या मला गेले 15 दिवस सांगतात, पण दिवाळीची सगळी गडबड आणि हे सगळं कामाचा लोड बघता मी स्वतःच तो जार 15 दिवस फॉलो नाही केला. पण त्या ताईंचं म्हणणं होतं की ताई प्लीज तो जार कसा बनवला, का बनवायचा, त्यावरती पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवा म्हणजे आमच्यासारख्यांना मदत होईल. आणि मी हो हो म्हणता आता दिवाळीचे 15 दिवस माझे गेलेले आहेत. पण कुठेतरी मला हे रिअलायझेशन झालं, म्हणजे मला असं वाटलं की त्या ताईंनी मला आरसाच दाखवला आहे की बघा ताई, तुम्ही ज्या गोष्टी करता त्यातून आम्ही इन्स्पायर होतो आहे, पण तुम्ही पण त्या गोष्टी कुठेतरी करत नाही आहात, त्या फॉलो करा. म्हणूनच म्हटलं की चला या निमित्ताने, जेव्हा मी माझा चॅनेल नवीन चालू केला होता तेव्हा कृतज्ञतेची सिरीज चालू केली होती आणि ती अर्धवट राहिली काही कारणांमुळे. आता ती आपण पुन्हा स्टार्ट करूया, कारण कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी गेल्या महिनाभरामध्ये डेली व्लॉगिंगमध्ये मी अचीव करण्याचा प्रयत्न करत आहे. आता कन्सिस्टन्सी हा माझा खूप मोठा चॅलेंजिंग रोल आहे, जो मी शिकलाच पाहिजे असं मला वाटतं. कारण गेल्या 2.5 वर्षांमध्ये मी बऱ्याच गोष्टी केल्या सोडल्या, खूप गोष्टी नव्याने चालू केल्या, खूप गोष्टी अर्धवट राहिल्या. साहजिकच शौर्य लहान असल्यामुळे हे सगळं होणं खूप नॅचरल आहे. पण याची मला कुठेतरी एक गिल्ट नेहमी राहते मनामध्ये की माझी सुरू केलेली गोष्ट पूर्ण नाही झाली. आणि हाच चॅलेंज मी आत्ता जेव्हा माझं यूट्यूब चॅनल पुन्हा नव्याने मी रिस्टार्ट केलं तेव्हा हाच मी चॅलेंज घेतला की कन्सिस्टन्सी ठेवायची, काही पण होऊ दे, काही पण आपला 5-10 मिनटाचा व्हिडिओ गेलाच पाहिजे रोज दुपारी 2 वाजता, काही पण असू दे. सो म्हणूनच कृतज्ञतेची सिरीज आता आपण परत चालू करत आहोत आणि ती उद्यापासून तुम्हाला बघायला मिळेल, ज्यातून फक्त मी तुम्हाला मदत नाही करणार आहे, तर मला स्वतःला पण मदत करणार आहे आणि स्वतः पण तुमच्यासोबत पुन्हा एकदा नव्याने घडणार आहे. तर मग आज आम्ही आलेलो आहोत एका होलसेल दुकानामध्ये, जिथे रांगोळीचे स्टेन्सिल होलसेलमध्ये मिळतात, रिटेलमध्ये पण मिळतात, पण मी आवर्जून होलसेलच्या रेटने हे घ्यायला आलेली आहे. तुम्ही सगळेजण माझे उंबरठ्याचे पूजन या व्हिडिओजला भरभरून प्रेम देता
आणि त्या व्हिडिओज बघता आणि तुम्ही बघितलं असेल की मला दारासमोर रांगोळी काढायला खूप आवडतं आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढता याव्या आणि तुम्हाला पण दाखवता यावं, त्याचं महत्त्व सांगता यावं, म्हणूनच मी या स्टेन्सिल इथे विकत घ्यायला आलेली आहे. तर या दुकानामध्ये खूप सुंदर स्टेन्सिल होत्या. ते कस्टमाइज पण बनवून देतात जशा आपल्याला हव्या असतील तशा, पण त्यांच्याकडे ज्या ज्या अवेलेबल होत्या त्यापैकी ज्या मला खूप छान वाटल्या त्या सगळ्या मी घेऊन आलेली आहे. त्याचं कलेक्शन मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पण खरंच रांगोळी म्हणजे आपल्या दारासमोर एक स्वागताचं प्रतीक आहे. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी कोणी व्यक्ती एंटर करते तिला प्रसन्न वाटण्यासाठी, आपल्याला प्रसन्न वाटण्यासाठी खूप गरजेचे आहे काढणं. फक्त सणावाराला नाही तर दररोज दारासमोर छोटीशी रांगोळी जरी असली तरी आपल्या घरामध्ये फक्त पॉझिटिव्ह एनर्जी राहणार, निगेटिव्हिटी एंटर करूच शकत नाही. आता बऱ्याच ताई मला विचारतात की रांगोळीच्या स्टेन्सिलची लिंक द्या. आता इथून पुढे तुम्हाला जर रांगोळीचं स्टेन्सिल हवं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ऑर्डर माझ्याजवळसुद्धा तुम्ही प्लेस करू शकता आणि तुम्हाला हवी ती स्टेन्सिल मी तुम्हाला घरपोच पाठवणार आहे. दुसरी गोष्ट, कोणत्याही रांगोळीच्या स्टेन्सिल ऑर्डर करण्यापूर्वी तुम्हाला मिनिमम 5 प्रोडक्ट तरी घ्यावे लागतील. म्हणजे 5 रांगोळीचे स्टेन्सिल घेणं गरजेचं आहे, म्हणजे त्या स्टेन्सिल मला तुमच्यापर्यंत पोहोचवायला सोयीस्कर राहील. आता माझा मेन बिझनेस हीलिंगच आहे आणि साड्यांचा आता जो सेकंड बिझनेस स्टार्ट केला आहे, हा थर्ड बिझनेस छोटासा साईड बाय साईड म्हणता येईल, पण हा माझा मेन बिझनेस नाही. त्यामुळे कोणालाही हवं असेल तर प्लीज कमेंट करा किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता इंस्टाग्रामवरती आणि मी तुम्हाला जे काही स्टेन्सिल अवेलेबल आहेत त्यांचे फोटोज पाठवेल आणि तुम्ही चेक करू शकता आणि हवं तर तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप सुंदर रांगोळीचे स्टेन्सिल आहे. रोजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला तर मिळणारच आहे. आता या ज्या स्टेन्सिल आहेत ना, या घेणं का मला गरजेचं वाटतं, कारण पटकन रांगोळी होते आणि खरंच टाईम खूप प्रिशियस आहे आत्ता आपल्यासाठी. कारण पूर्वी खूप वेळ असायचा, आता इतका टाईम असं म्हणजे कमी पडत चालला आहे ना. जसं की मला असं वाटतं की बापरे, देवाने आपल्याला 50 तास द्यायला हवे दिवसामध्ये. म्हणजे नाही का, ज्या स्पेशली लहान मुलांच्या आई आहेत ना, त्यांना विचारा की टाईमचं महत्त्व काय आहे. म्हणून मला असं वाटलं की आपण स्टेन्सिल घ्यावे. आपल्याला आवडतं ना रांगोळी काढायला, मग आपण स्टेन्सिल थ्रू काढू. आता सुंदर सुंदर स्टेन्सिल मार्केटमध्ये आलेले आहेत, तर काही हरकत नाही, आपण ते विकत घेऊ शकतो. ॲफोर्डेबल असतात, खूप महाग नाही आहेत आणि सुंदर सुरेख रांगोळी येते त्याने. आपल्याला हवी ती डिझाईन आपण बनवून पण घेऊ शकतो कस्टमाइज. आणि बघा ना किती सुंदर, आणि मंत्र, वेगळे वेगळे चिन्ह आणि खूप सुंदर अशा गालिच्याच्या रांगोळ्या पण आता उपलब्ध आहेत आणि खूप सुरेख दिसतं, खूप सुरेख. म्हणजे हे व्हिडिओमध्ये कसं दिसतंय तुम्हाला मला माहिती नाही, पण त्याचं फिनिशिंग इतकं जबरदस्त येतं आणि खूप सुंदर दिसतं. तुम्ही हवं तर आज मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे उंबरठ्याचं पूजन. मी टाकतच असते अधूनमधून, पण त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा, मी कमळाच्या फुलांचं बॉर्डर लाईन काढलं आणि लक्ष्मीची पावलं इतकी सुरेख दिसत आहेत ना
तर मला वाटतं स्टेन्सिल विकत घ्यायला काही हरकत नाही. आपण इथे तिथे असे तसे पैसे खर्च करतच असतो. थोडंफार आपल्या घरासाठी, आपल्या घरामध्ये सतत पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी आपण असं नक्की करू शकतो. आता तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायची असेल तर मला मेसेज करा. आपण त्याबद्दल डिटेलमध्ये मग बोलूयातच जर कोणाला हवं असेल तर. तर हे घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. जेमतेम 10 वाजले असतील रात्रीचे. त्याच्यानंतर आम्ही रस्त्यामध्ये पावभाजी खाल्ली. एक नवीनच पावभाजीचं चालू झालं होतं एका चौकामध्ये कॉर्नरला आकुर्डीला. तिखट होती पावभाजी पण छान होती. पावभाजी खाल्ली, कच्ची दाबेली खाल्ली आणि एक फालुदा खाल्ला. आणि त्यानंतर समोरच त्याच्या एक दुकान होतं जिथे खूप सुंदर कलर्समध्ये कार्पेट लावलेले होते. आता दिवाळी तर झालेली आहे तरी पण आम्हाला कार्पेट घ्यायचं होतं खूप दिवसांपासून. म्हटलं चला बघूयात, प्राईस तरी विचारूयात. आणि त्या दुकानामध्ये फक्त कार्पेट, बेडशीट, आपले दोहर, असे पाय पुसणे याचे सगळे प्रकार होते. खूप सुंदर कलेक्शन होतं. आणि ते कार्पेट आम्ही त्यांच्याकडे जेव्हा विचारलं तेव्हा तिथे अजून त्यांच्याकडे कलर्स होते. आमच्या सोफ्याला मॅच होण्यासारखे कलर्स होते. तर आम्हाला काही आवडलं नाही आणि शेवटी ते एक कार्पेट आम्ही विकत घेतलं. कार्पेटसोबत अजून काय विकत घेतलेलं आहे ते सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगेलच. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.